हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2024 महत्त्वाचे पुरस्कार बघणार आहोत। आपल्या चॅनलवर तुम्हाला डेली करंट अफेअर्स मिळतील। नक्कीच आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही ते शेअर करा। आपला हा व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध असणार आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, जीवन रक्षा पदक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते? पर्याय आहेत: 1 नितीन सरदेसाई, ब निलेश सांबरे, क शशिकांत कुमार, ड यापैकी नाही। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे तर शशिकांत कुमार यांना जीवन रक्षा पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते? पर्याय आहेत: 1 निखिल वाघ, ब निलेश सांबरे, क अशोक सराफ, ड आप्पासाहेब धर्माधिकारी। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 पुरस्काराने निलेश सांबरे यांना सन्मानित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 3, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? पर्याय आहेत: अ निखिल वाघ, ब नरेंद्र मोदी, क आशा भोसले, ड निलेश सांबरे। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023चा देण्यात आला होता आणि पहिला पुरस्कार मिळाला होता तो नरेंद्र मोदींना। बट हा पुरस्कार कुणाला देण्यात येतो तर तो राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले जाते त्यांच्यासाठी हा दिला जातो। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार 2024 कुणाला देण्यात आला होता? पर्याय आहेत: निलेश सांबरे, ब निखिल वाघ, क अशोक सराफ, ड आप्पासाहेब धर्माधिकारी। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार 2024चा निखिल वाघ यांना देण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 5, दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार 2024चा सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कुणाला देण्यात आला आहे? पर्याय आहेत: ॲनिमल, ब 12th फेल, क जवान, ड पठाण। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला होता, म्हणजे 2024मध्ये देण्यात आला आहे जवान या चित्रपटाला। आणि यामध्ये सर्वोत्तम अभिनेते होते शाहरुख खान, त्यानंतर सर्वोत्तम अभिनेत्री होते नयनतारा, सर्वोत्तम अभिनेते होते नेगेटिव्ह रोलचे बॉबी देओल। प्रश्न क्रमांक 6, 2023चा गान समरागिनी लता मंगेशकर पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय आहेत: आशा भोसले, ब सुरेश वाडकर, क पंकजा देसाई, ड अनुपमा गांधी। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे 2023चा गान समरागिनी लता मंगेशकर पुरस्काराने सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आले आहे आणि संगीत जगतात उल्लेखनीय योगदान जे देतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार असतो। प्रश्न क्रमांक 7, 2024मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय आहेत: 2, ब 3, क 4, ड 5। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण 5 व्यक्ती अशा आहेत की 2024मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। या पुरस्काराची सुरुवात झाली होती 1954मध्ये। त्यानंतर पहिला पुरस्कार मिळाला होता इंदिरा गांधींना 1971मध्ये। हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती पहिले होते सचिन तेंडुलकर। प्रश्न क्रमांक 8, सनातन शिरोमणी पुरस्कार कुणाला देण्यात आला आहे? पर्याय आहेत: नरेंद्र मोदी, ब रतन टाटा, क चेतना मारू, ड अमृता सरदेसाई। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे सनातन शिरोमणी पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 9, प्रजासत्ताक दिवस परेड 2024ला कोणत्या झांकीला सर्वोत्तम झांकी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय आहेत: कृषी मंत्रालय, ब संस्कृती मंत्रालय, क शिक्षण मंत्रालय, ड आरोग्य मंत्रालय।
पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे प्रजासत्ताक दिवस परेड 2024ला संस्कृती मंत्रालय या झांकीला सर्वोत्तम झांकी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आणि मित्रांनो, तो प्रजासत्ताक दिन हा 75वा होता. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी, ब अशोक सराफ, क पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ड प्रदीप महाजन. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने प्रदीप महाजन यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा MH द्वारे दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि या पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख. प्रश्न क्रमांक 11, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हलियर दे ला लीजन d'honneur या पुरस्काराला कुणाला प्रदान करण्यात आले आहे? पर्याय आहेत अरुण गोयल, ब एस सोमनाथ, क एन चंद्रशेखरन, ड जी सतीश रेड्डी. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हलियर दे ले लीजन d'honneur हा पुरस्कार एन चंद्रशेखरन यांना देण्यात आला आहे. आणि हा पुरस्कार भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल दिला जातो. प्रश्न क्रमांक 12, 58 ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय आहेत जगद्गुरू रामभद्राचार्य, ब गुलजार, क यापैकी नाही, ड वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार या दोन्हींना 58 ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणि हा 58वा पुरस्कार झाला. त्यानंतर 57वा देण्यात आला होता दामोदर मौजो यांना. प्रश्न क्रमांक 13, मराठा उद्योग रत्न पुरस्कार 2023 पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत निलेश सांबरे, ब अशोक सराफ, क नितीन सरदेसाई, ड अभिजित पाटील. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे निलेश सांबरे यांना मराठा उद्योग रत्न पुरस्कार 2023चा देण्यात आला होता. आणि यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि पालघरसारख्या दुर्गम भागात समर्पित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत प्यारेलाल शर्मा, ब मोहन यादव, क AR रहमान, ड जगदीश प्रसाद. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे प्यारेलाल शर्मा या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 15, KP नांबियार 2024ने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय आहेत आदर पुनावाला, ब रतन टाटा, क अमिताभ बच्चन, ड S सोमनाथ. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे S सोमनाथ यांना KP नांबियार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 16, मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन हा पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत दिव्या कुमारी, ब भावना कांत, क नीता अंबानी, ड अनन्या देशमुख. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन हा पुरस्कार नीता अंबानी यांना प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 17, BAFTA पुरस्कार सोहळा 2024 सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत पुअर थिंग्स, ब ओपनहायमर, क द गॉडफादर, ड यापैकी नाही. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे BAFTA पुरस्कार सोहळा 2024 सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटाला देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत ओडिशा, ब गुजरात, क तमिळनाडू, ड वरील सर्व. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा या राज्याच्या झांकीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 19, फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर दे ला लीजन d'honneur या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे?
पर्याय आहेत सविता कसवाल, ब महेश साखरे, क शशी थरूर, ड यापैकी नाही. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हिलियर दे ला लीजन दे हॉनर हा शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 20, इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड हा पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत जोया अख्तर, ब अस्मा खान, क वरील सर्व, ड यापैकी नाही. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड हा पुरस्कार जोया अख्तर आणि अस्मा खान या दोन्हींना मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 21, आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत तपन सैकिया, ब महेश कुमार मिश्रा, क विनोद कुमार शुक्ला, ड रंजन गोगोई. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा रंजन गोगोई यांना प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 22, नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 हा पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत DRDO, ब CISF, क नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो हेल्थ अँड सायन्सेस, ड NISM. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे नेल्सन मंडेला पुरस्कार 2024चा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो हेल्थ अँड सायन्सेस यांना प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 23, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय आहेत गोविंद कुमार, ब शशिकांत उर्फ नाना मुळे, क अरविंद चंद्र, ड शक्तिकांत दास. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे शशिकांत उर्फ नाना मुळे यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 24, 13वा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2023चा कुणाला प्रदान करण्यात आला होता? पर्याय आहेत योगी आदित्यनाथ, ब नवनीत जोशी, क उद्धव ठाकरे, ड ममता बॅनर्जी. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे 13वा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 25, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023ने कुणाला सन्मानित करण्यात आले होते? पर्याय आहेत जॉर्जी गॉस्पोडिनो, ब अँजेला रोडेल, क वरील दोन्ही, ड यापैकी नाही. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे जॉर्जी गॉस्पोडिनो आणि अँजेला रोडेल यांना दोन्हींना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले आहे आणि हा पुरस्कार यांना टाइम्स ए शेल्टर या कादंबरीसाठी दिला होता.